रोज काहीतरी हेल्दी खायचं असतं, पण सोबतच काहीतरी चटपटीत आणि चविष्ट खाण्याची सुद्धा इच्छा होते. म्हणूनच आज मी बनवली आहे अशी हाय प्रोटीन आणि फायबरयुक्त डाएट भेळ, जी चटपटीत आणि खायला एकदम मजेदार आहे. ही भेळ म्हणजे फक्त चव नाही, तर प्रोटीन आणि फायबरचा छान पर्याय आहे. त्यामुळे हलकं-फुलकं आणि पौष्टिक काहीतरी खायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून पहा. आणि सगळ्यात खास म्हणजे ही बनवायला अगदी सोपी आणि झटपट आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ही भेळ आवर्जून खाल्ली पाहिजे. शिवाय डाएटसाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया ही चटपटीत हाय प्रोटीन भेळ कशी बनवायची. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुमचं खूप खूप स्वागत करते. तर इथे 1 वाटी भिजवलेले मोड आलेले मूग मी घेतलेले आहेत, मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि चणे अर्धी वाटी इथे मी घेतलेले आहेत. याला हरभरासुद्धा म्हटलं जातं. तर चणे जे आहेत ते कुकरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते. चण्यांपासून भरपूर प्रमाणात फायबर आपल्याला मिळतं, त्यामुळे चणे आवर्जून घाला आणि प्रोटीनसुद्धा मिळतं. त्याबरोबरच मोड आलेल्या मुगांपासून प्रथिने, फायबर, लोह, फोलेट आणि भरपूर सारे खनिजे आपल्याला यामधून मिळतात. त्यामुळे हा छान उत्तम पर्याय आहे डाएटसाठी. त्याचबरोबर आपण यामध्ये मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मटकी जी आहे ना, तर मटकीपासून सुद्धा आपल्याला प्रथिने, फायबर आणि काही जीवनसत्व मिळतात. सोबतच खनिजेसुद्धा मिळतात. त्यामुळे आपल्याला भरपूर वेळ असं ही भेळ खाल्ल्यानंतर पोट जे आहे ते भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ही डाएट भेळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता मी मूग आणि हरभऱ्यांमध्ये अगदी जेमतेम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून हे बुडतील एवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे उकळून घेणार आहोत. मटकी जी आहे ती मटकी आपल्याला यामध्ये घालायची नाही आहे, तर अगदी थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ घालून मटकी तव्यावरती आपल्याला परतवून घ्यायची आहे. साधारण 30 ते 40% मटकी आपली शिजली तरी भरपूर होतं. त्यामुळे मटकी मी यामध्ये घातलेली नाही आहे. आणि डबा आता आपण कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकर आपला होतोय तोपर्यंत इथे मी 15 मिनिटे भिजत खजूर आणि चिंच जे आहे ते ठेवणार आहे. तर चिंच अर्धी वाटी घेतलेली आहे, 1 वाटी बिया काढून घेतलेली खजूर घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण गरजेपुरतं पाणी घालायचं आणि हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटासाठी. तोपर्यंत इथं मटकीसुद्धा मी तेल आणि मीठ घालून तव्यावरती परतवून घेते. तोपर्यंत हे छान भिजलं जाईल आणि शिवाय कुकरच्यासुद्धा 2 शिट्ट्या आपल्या होतील. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता खजूर आणि चिंच जी आहे ती छान आपली इथे भिजलेली आहे. याच्यात आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती पेस्ट बनवून घ्यायचे. मिक्सरवरती मी पेस्ट बनवून बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर इथे कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता मूग आणि हरभरेसुद्धा छान आपले 80% होतील एवढे शिजलेले आहेत आणि तेल आणि मीठ टाकून मटकीसुद्धा मी छान परतवून घेतलेली आहे. 30 ते 40% मटकीसुद्धा आपली इथे शिजून झालेली आहे. आता आपण भेळ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी उकडवून घेतलेले मूग आणि चणे जे आहेत ते घालून घेते. सोबतच मटकीसुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे. तर मटकी छान आपली इथे तव्यावरती परतवून झालेली आहे. मस्त असा सुवाससुद्धा त्याचा येतोय. त्यानंतरच आपण यामध्ये आणखीन जास्त याला पौष्टिक बनवण्यासाठी आपले जे फुटाणे असतात ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे. फुटाण्याचे प्रमाण मी आहे ते अगदी कमी ठेवलेलं आहे, कारण जास्त प्रमाणात मला ते आवडत नसल्यामुळे मी त्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. पण तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. इथे 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि 1 काकडी आहे ते मी चिरून घेतलेले आहेत आणि चिरलेले सगळे जिन्नस मी यामध्ये घालते. त्यानंतर 2 मोठी वाटी चिरमुरेसुद्धा यामध्ये मी घातलेले आहेत आणि आता आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. हे अजिबात तिखट नाही आहे, फक्त याने रंग छान येतो म्हणून मी 2 चमचे घातलेले आहे. पण तुमच्याकडे तिखट लाल मिरची पावडर असेल तर 1 चमचासुद्धा पुरेशी होते. त्यानंतर चिंच आणि खजूरची पेस्टसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे. चाट मसाला 1 चमचा घालायचा आणि शेव जी आहे ती मी थोडीशी यामध्ये घातलेली आहे.
जर तुम्ही डाएटसाठी पूर्णपणे स्किप करणार असाल तर करू शकता, किंवा अगदी कमी प्रमाणात, मी जसं एकदम थोड्या प्रमाणात शेव यामध्ये वापरलेली आहे तशीसुद्धा तुम्ही वापरली तरी चालते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मूग शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे. तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही थोडंसं तेलसुद्धा यामध्ये घालू शकता, खूप छान चव येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये माझ्याकडे पुदिना नसल्यामुळे ते मी वापरलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल ना तर पुदिन्याची चटणी म्हणजेच हिरवी मिरची 2, पुदिना आणि कोथिंबीर तुम्ही आवर्जून यामध्ये घाला. या भेळची चव आहे ना ती दुप्पट त्यामुळे वाढते. माझ्याकडे निमका पुदिना नसल्यामुळे मी यामध्ये वापरलेला नाही आहे, पण असेल तर तुम्ही आवर्जून घाला. कारण पुदिना, मिरच्या आणि कोथिंबीरमध्ये के आणि सी असे जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंटचा स्रोत असतो, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतं. तर इथे आपली डाएट भेळ मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे. आणि बनवायला जर तुम्ही पाहिलं तर एकदम सोपे आहे, अगदी झटपट तयार होते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.